नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आंबडी फाटा संकुलाजवळील गिरिराज कॉटन इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आहे। गिरिराज कॉटन इंडस्ट्रीजमध्ये सकाळी 10:30 वाजता क्रेन ऑपरेटर 2 कंत्राटी कामगारांना क्रेन मशीनला जोडलेल्या एका बादलीत उभे करून काम करत होता। दुर्दैवाने त्याचवेळी क्रेनचा हुक अचानक तुटला आणि बादलीसह खाली पडला। या दुर्घटनेत बादलीत उभे असलेले नाझीर नजाकत अली आणि त्यांचा सहकारी बादलीसह खाली कोसळले। उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी नाझीर नजाकत अली यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी जिशान अली गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमी जिशान अली यांना तात्काळ नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर मृत नाझीर नजाकत अली यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे। पारशिवनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।